राष्ट्रवादीमध्ये फूट पडून खिळखिळा झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही गळती काही थांबता थांबत नाहीये। यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसलाय, ते एका माजी आमदाराच्या सोडचिठ्ठीने। आणि हा अजित पवारांनाही धक्का समजला जातोय, कारण या नेत्याने अजित पवारांनाही पाठिंबा न देता थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीचा हा नेता नेमका कोण आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सध्या शरद पवार गटात असलेले माजी आमदार सुरेश लाड यांनी अजित पवारांनाही पाठिंबा न देता थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। इतकंच नाही तर अनेक नगरसेवक, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्तेही लाड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कोण आहेत सुरेश लाड? सुरेश लाड हे कर्जतचे माजी आमदार आहेत। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांचे ते निकटवर्तीय म्हणून समजले जायचे। त्यानंतर तटकरेंसोबत त्यांचे काही वाद झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांना पाठिंबा देण्याचं ठरवलं। ते कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचे 15 वर्ष आमदार होते। त्यांनी 15 वर्ष या दोन्ही तालुक्यांची जबाबदारी सांभाळली। कर्जतमध्ये सुरेश लाड आणि राजकीय समीकरण अशी परिस्थिती 2000 पासून ते 2018 पर्यंत होती। या काळात सुरेश लाड यांचे कर्जत तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व होतं। त्या सर्व काळात कर्जत तालुक्यावर सुरेश लाड यांचा शब्द राजकीय वर्तुळात महत्त्वाचा असायचा। पण 2018 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी तसेच सुरेश लाड यांच्या विरोधात रणशिंग फुंकलं आणि त्यानंतर कर्जत तसंच खालापूर तालुक्याची राजकीय समीकरणे ही हळूहळू बदलू लागली। यानंतर लाड यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आणि इथूनच कर्जत आणि खालापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली। रायगड जिल्ह्यावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलंय। इतकंच नाही तर तटकरे यांच्या निकटवर्तीयांना भाजपमध्ये प्रवेश देऊन तटकरे यांना शह देण्याची सुरुवात केली, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत। लाड यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला असून 16 डिसेंबरला नागपूरमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। या पक्षप्रवेश सोहळ्याला अनेक बड्या नेत्यांची तर असेलच, पण स्वतः देवेंद्र फडणवीस यांचीही हजेरी असल्याने या प्रवेशाला चांगलंच महत्त्व प्राप्त झालंय। भाजपने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला यात शंका नाही, पण सुनील तटकरे यांनाही हा सूचक इशारा मानला जातोय। त्यामुळे आता हा पक्षप्रवेश शरद पवारांसोबत अजित पवार आणि सुनील तटकरे यांचंही टेन्शन वाढवणार का, हे मात्र पाहावं लागेल। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।